आद्या, yes. हरिओम. मी आद्या भवनीकर. मी 7वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचं नाव आहे भवन्स विद्या मंदिर. आज मी गणेश स्तवन सादर करणार आहे. ज्या गणपतीचा चेहरा हत्तीसारखा आहे, मोठी सोंड आणि मोठे कान आहेत, ज्याची सेवा भूत प्रेत गण इत्यादी करतात, त्याची आराधना मी करते. विघ्नांचा नाश करणारा उमा म्हणजे पार्वतीचा पुत्र, त्याने माझी सुरक्षा करावी. गजाननं 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 भूत गणादि सेवितं गजाननं भूत गणादि सेवितं कपित्त जम्बो फलसार भक्षितम् उमा सुतं शोक विनाश कारणं नमामि विघ्नेश्वर पादं पंकजं नमामि विघ्नेश्वर पादं पंकजं. तद्दिन्दिन्ना तकदिन्दिन्ना तद्दिन्दिन्ना तकदिन्दिन् तद्दिन्दिन्ना तकदिन्दिन्ना तद्दिन्दिन्ना तकदिन्दिन्ना तद्दिन्दिन्ना तकदिन्दिन्ना तद्दिन्दिन्ना तकदिन्दिन् तद्दिन्दिन्ना तकदिन्दिन्ना. हरिओम. फार सुंदर. एकच मिनिट. अगं, खूप सुंदर सादर केलंस आद्या. तू कोणाकडे शिकतेस ते सांगशील का? तुझ्या गुरूंचं नाव काय आणि नाचनृत्याचा कुठला प्रकार तू सादर केलास ते पण थोडं सांगशील? हो. भरतनाट्यम हा साऊथचा क्लासिकल डान्स आहे आणि मी किशोर हम्पी होली आणि किशोरी हम्पी होली हे माझे गुरु आहेत. यांच्याकडे मी शिकते. फारच सुंदर, फारच सुंदर. येस. आणि जसं तू आता गणेश वंदना सादर केलीस, गणपतीचं स्तवन केलंस, तर गणपती ह्या नावाचा अर्थ माहितीये का तुला काय आहे? एक्झॅक्टली नाही माहिती, म्हणजे तुझ्या मी की करेन. तुझ्या शब्दांमध्ये आलं होतं ना, तू आता तुझं जे सादरीकरण करत होतीस, कोण कोण प्रार्थना करतात आणि कोण कोण सेवक आहेत या गणेशाचे सांगितलंस तू. हो. कोण होतं त्याच्यामध्ये सांगितलंस? भूत प्रेत हा गण आणि उमाचा आणि शंकराचा पुत्र गणपती. हा गणपती. आणि जो म्हणजे मुळामध्ये हे जे सगळे गण आहेत की नाही, हे शिवगण असं पण बरेचदा म्हटलं जातं. जे शिवाची आराधना करतात, गणेशाची आराधना करतात, हो की नाही. शिवपुत्र, शिव पार्वती पुत्र, हे ओंकाराचं स्वरूप, हो की नाही, सगुण साकार स्वरूप असं म्हटलेलं आहे गणेशाला. तर गण आणि ईश असं गणेश किंवा गणपती म्हणजे या सर्व गणांचा अधिपती, स्वामी. आणि हे गण म्हणजे थोडक्यामध्ये समूह, म्हणजे इट इज कलेक्शन ऑफ ऑल थिंग्स.
त्यामुळे ह्या सृष्टीमध्ये असलेल्या सगळ्या कलेक्शन त्यांचा जो अधिपती आहे त्याचं स्तवन आणि वंदन आता नृत्यातनं तू सादर केलंस. फारच सुंदर, व्हेरी नाईस. नमस्कार, माझं नाव आर्या कुलकर्णी. मी न्यू इंडिया शाळेत शिकते आणि चौथीत आहे. आज मी आईगिरी नंदिनी स्तोत्र गाणार आहे. जय जय तपद्दिनी शैलसुते रम्य तपद्दिनी शैलसुते. सुरवर वर्षिणि दुरधर वर्षिणि दुरमुख हर्षिणि हर्षरते त्रिभुवन पोषिणि शङ्करतो क्षणिकीर्तिशमोषि घोषरते धनुजनि रोषिणि धृतिसुतयो शिणि दुर्मदसो शिणि सिन्धुसुते. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्य तपद्दिनि शैलसुते. आई जगदम्ब मदम्ब कदम्ब मम प्रियवासिनि हासरते शिखर शिरोमणि तुङ्गहिमा तय सिंहनिजा तय मध्यगते मधु मधुरे मधुकैटभञ्जिनि कैटभञ्जिनि रासरते. जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्य शैलसुते रम्य तपद्दिनि शैलसुते रम्य तपद्दिनि शैलसुते. हरि ओम. छान आर्या, व्हेरी नाईस. हे पण आदिशंकराचार्यांचं आहे मला वाटतं, त्यांनी रचलेलं आहे, हो ना? खूप छान. तू कुठे शिकतेस आणि गाणं? मी बावधनमध्ये मधुबंती बोरगावकर त्यांच्याकडे शिकतेस. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. छान. अशा पद्धतीने आर्याने पण खूप छान देवी स्तुती असं आणि देवीची वंदना केली आहे. हरिओम, माझं नाव अभिर पात्रेकर आहे. मी 6वीत आणि जीजी इंटरनॅशनल स्कूल मध्ये पठण करतो. मी आज शंकराचार्यांचे 5 श्लोक म्हणतोय. पहिला गुरुस्तोत्र, दुसरा आणि तिसरा देवीस्तुती, चौथा शिवस्तुती आणि 5वा भज भज गोविंदमचा 1 श्लोक. पहले गुरुस्तोत्र. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता दुसरा आणि तिसरा देवीस्तुती. शिवः शक्तया युक्तो यदि भवति विशक्तः प्रभवितुं न चेद् देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि. अस्तस्त्वाम् आराध्यां हरिहरवीराञ्च
दिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं व कथम् आकृतपुण्य प्रभवति अङ्गं हरे फुलकभूत फुलकभूषण आश्रयन्ति भृङ्गान्निव मधुपं मधुकैटभारी वक्त्रं मुनीन्द्रभवनं मनोज्ञं लक्ष्मीं सदा तनुतां मे मणिमाणवाली. आता आम्ही शिवाची स्तुती करूयात. जय जय शंभू महादेव शंभू, जय जय शंभू महादेव शंभू. आता आम्ही भजगोविंदमचा एक श्लोक म्हणूयात. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते संप्राप्ते सन्निहिते काले बहि नहि रक्षति डुक्रं करणे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हरिओम. हरिओम. छान. अवघड श्लोक आहेत सगळे अभिर. हे कुठलेही श्लोक सोपे नाहीयेत. गुरुब्रह्मा आपल्याला परिचयाचा असतो, पण ह्याची गंमत जर बघितली, म्हणजे आपल्याला, मला माहिती आता आपलं केंद्र थोडं उशिरा सुरू झालं, आज बरीच मुलं होती, पण त्याला धरून तू जर गंमत बघितलीस तर हा सिक्वेन्स बघ. आपण सद्गुरूंचं स्तवन करून, सद्गुरू स्मरण करून सुरुवात केली प्रार्थनेला. मग ही सद्गुरूंना केलेली प्रार्थना कशासाठी आहे? तर आम्हाला ईश्वर प्राप्तीचा मार्ग जे दाखवतात त्यांचं आम्ही स्मरण करतो, त्यांची शिकवण आम्हाला आत्मसात करायची. आत्मसात म्हणजे वी वॉन्ट टू अब्झॉर्ब दॅट अँड वॉक ऑन दॅट पाथ, बरोबर की नाही? पण हे करण्यासाठी कसं शक्य आहे करण्यासाठी? आता एवढ्या मानसीताईने इतक्या सगळ्या नवदुर्गांची कथा सांगितली की नाही, इतकी सुंदर. ही शक्ती आहे. आणि ते जे दुसरे दोन श्लोक आले त्यातला हा जो पहिला श्लोक सांगतो की ह्या आपण देवीची जी स्तुती गातोय, आपण तिला शरण जातोय, आपण तिला स्वतःला समर्पित करतोय की अगं देवी तू कशी आहेस? शिवशक्त्या युक्तो यदि भवती शक्तः प्रभवितुम. असं म्हणले म्हणजे काय? तर अरे ही देवी अशी आहे की जिच्या सहाय्याशिवाय साक्षात शंकर भगवानांना सुद्धा काहीही करणं शक्य नाहीये, अशी ती देवी आहे. आणि अशा ह्या देवीचं आम्ही स्मरण करतो, कारण काहीही आपल्याला करायचं असेल तर शक्तीच्या मदतीनेच केलं पाहिजे. आणि त्यामुळे ह्या नवरात्रीच्या ज्या विविध नवदुर्गांची इतकी सुंदर रूपं आहेत, वेगवेगळ्या प्रकारे त्या व्यक्त झालेल्या आहेत, प्रकट झालेल्या आहेत, वेगवेगळी शिकवण ते देतात आणि समग्र आपल्या लाईफमध्ये समग्र पद्धतीने जीवन कसं जगायचं, कार्य कसं करायचं याची प्रेरणा देतात. आणि त्या शक्ती स्वरूपिणी अंबाबाईची आम्ही प्रार्थना करतो. आणि ते हे शंकराचार्यांना, हे सौंदर्य लहरी म्हणून हे फार अप्रतिम आहे, त्याची कथा पण विलक्षण आहे. शंकर बाप्पांनी साक्षात त्यांना 100 वर्सेस दिले बरं का, श्लोक दिले, आणि ते घेऊन चालले होते. आणि ते घेऊन चाललेले असताना शंकराचार्यांना मध्ये नंदी भेटला आणि नंदीला राग आला. तो म्हणला शंकर भगवान माझे स्वामी आहेत, तुला कसं काय देतात? म्हणून ते ओढून घेतलं. आणि ओढून घेतलं तर त्यातलं अर्ध ते पुस्तक त्यांच्याकडे गेलं, म्हणजे अर्धे श्लोक गेले नंदीकडे आणि उरलेले राहिले शंकराचार्यांकडे. आणि शंकराचार्यांना खूप वाईट वाटलं. ते साक्षात भगवंताची, म्हणजे भगवान शिवाची त्यांनी प्रार्थना केली की अहो हे असं कसं झालं, त्यांना कंप्लेंट केली. तेव्हा त्याच्यावरती भगवान शिव हसले आणि म्हणाले की अरे पुढची जे काही तुझ्याकडचे गेले नंदीकडे 51 त्याच्याकडे आणि काहीतरी 49 यांच्याकडे, असं काहीतरी डिस्ट्रीब्युशन झालं. ते म्हटले उरलेले 51 जे आहेत वर्सेस ते त्याची रचना तू कर. आणि त्यामधनं जे स्फुरणात्म त्यांना सुचलं ते ही लक्ष्मीची स्तुती त्यांनी केली, पार्वतीची स्तुती त्यांनी केली. फार सुंदर सांगितलं हे. आणि पुढे ते असं म्हणतात की अरे शिव, त्याच्यानंतर विष्णू म्हणजे ब्रह्मा आणि ब्रह्मा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश
तिन्ही भगवान, तिन्ही देव, जे हिचे जिला आराध्य दैवत असं जे मानतात, तिची उपासना हा साधा आमच्यासारखा माणूस ज्याला साधं सुद्धा पुण्य पण प्राप्त झालेलं नाहीये तो करणार तरी कशी, इतकं तिचं महात्म्य त्यांनी सांगितलं. फार अप्रतिम श्लोक आहे, पण अवघड आहे, कारण शंकराचार्यांनी रचलेलं आहे आणि त्यांचं संस्कृत आहे, आपल्याला तितकं परिचयाचं नसतं. आणि मग हा तिसरा श्लोक तो जो फार सुंदर सांगितलास, तो श्लोक खरं तर असं सांगतो की साक्षात भगवान विष्णूंच्या अंगावरनं रोमांच निर्माण करणारी अशी ही त्यांना सुद्धा भुरळ पाडणारी, मोह निर्माण करणारी त्यांच्या ठिकाणी, आता भगवान विष्णूंच्या ठिकाणी मोह कसा काय निर्माण होणार रे, पण शंकराचार्यांनी रचलेली स्तुती आहे की इतकं सौंदर्य जिचं आहे, तिचं सर्वांना मोहात पाडणारी अशी जी आपली आई आहे, अशा आईला मी नमस्कार करतो. मोहात पाडते म्हणजे तरी काय, की ईश्वराची भक्ती करण्यासाठी म्हणून मनामध्ये जी अशा पद्धतीचा संवेग निर्माण करते, जिच्याकडे बघून ईश्वराकडे धावावं असं वाटतं, असा मोह निर्माण करणारी, मनाला ईश्वराचाच मोह निर्माण करणारी अशी ही मोहिनी, असं सांगितलंय. आणि मग शिवबाप्पाची तर स्तुती आहे, हा तर वैराग्य धारण केलेला आहे, अंगाला भस्म लावून बसलेला आहे, तसं आम्हाला ते वैराग्य अभ्यासन तू कौंतेय वैराग्य गृह्यते, हे वैराग्य मला प्राप्त व्हावं असं म्हणलेले अभ्यास करता करता. आणि असं सगळं झाल्यानंतर मग स्वतःच्या मनाला रोज परत परत सांगायला लागतं की अरे भज गोविंदम भज गोविंदम, अरे बाबा मना, अरे स्वतःला थोडं डिसिप्लिन लाव, स्वाध्याय कर, थोडा तप कर रे, पण गोविंदाचं नाव घे, भजन कर. कारण का, तर शंकराचार्याने एक माणूस दिसला, तो खूप म्हातारा होता बरं का, आणि काय करत बसला होता, पाणिनीचं ग्रॅमर स्टडी करत बसला होता, ते म्हणजे संस्कृत ग्रॅमरचे पंडित, संस्कृत वाङ्मयाचे चेकून, आणि त्यांचं हा पुस्तक वाचत बसलाय. आणि तो पुस्तक वाचत बसलाय की बाबा आता याचं कधी पण याचे प्राण जातील, हा इतका मोठा झालाय आणि आता काहीतरी शिकायचं म्हणून वेगळं शिकत बसलाय. सुंदरच आहे संस्कृत शिकणं, काहीच चुकीचं नाहीये, पण वयाच्या कुठल्या वर्षी तुम्ही काय करत बसलाय, अरे रे संस्कृत त्यांचं ग्रॅमर काही तुला आता तारणार नाही बाबा, काय तारणार, काय मदत करणार जीवनामध्ये, भज गोविंदम. आणि म्हणून म्हणलंय नाही नाही रक्षती दुकृक करणे, म्हणजे हे ग्रॅमरचे काही क्लॉजेस तुला येऊन ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह टेन्सेस आता तुला मृत्यूच्या भयातनं दूर नाही करणार, तर देवाचं नावच त्यातनं तुला बाहेर काढेल, तारेल, असं सांगणार आहे. त्यामुळे सद्गुरूंच्या स्मरणाने सुरुवात झाली, शक्तीची आपण उपासना केली, ती शक्ती ज्यांची उपासना करते त्यांची स्तुती गायली, आणि मग स्वतःच्या मनाला आपण पटवलं की हे सगळं रोज आम्ही नित्य केलं पाहिजे, विसरता कामा नाही, असं सांगितलं. राईट, व्हेरी ब्युटिफुल, सुंदर म्हटलंस, पहिल्यांदाच आलास, असाच येत जा आणि वेगवेगळा स्वाध्याय नक्की प्रेझेंट करत जा. आणि हा अक्षरा दिसतीयस, आता सुरू कर. हरिओम, मी अक्षरा पवनीकर, मी दुसरीमध्ये शिकते. माझ्या शाळेचं नाव भवन्स विद्या मंदिर आहे. मी आज गीतेचा 15वा अध्याय म्हणणार आहे. या अध्यायात कृष्णाला पुरुषोत्तम असे म्हटले आहे. तसे भगवंताशी एक रूप होऊन असेही सांगितले आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. पुरुषोत्तमयोगो नाम. श्रीभगवानुवाच. ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद समेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसुतास्तस्य शाखा गुणप्रवृत्ता विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थ
स्थवेयं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदन्तं परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणे निर्माणमोहाजितसङ्गदोष अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञै गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं ततः न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चक्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। हरये नमः हरये नमः हरये नमः। हरि ओम। हरिओम. खूपच सुंदर, खूपच सुंदर. तुझी परीक्षा पण आहे ना आता? तू एक परीक्षा देणार आहेस असं मला कळलं. कधी देणार आहेस? उद्या. उद्या. व्हेरी नाईस. ऑल द बेस्ट. छान करशीलच. आणि हा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग हा इतका कॉम्प्लिकेटेड अध्याय आहे भगवद्गीतेचा, पण तू इतका सुंदर म्हटलंयस. श्लोक कमी आहेत पण त्याचा अर्थ म्हणजे बाप रे, विलक्षण आहे. गंमत माहिती का त्याच्यात काय सांगितलंय? नाही ना? गमती जमती वेगळ्याच आहेत त्यातल्या. सांगितलं एक उलटा वृक्ष आहे आणि त्याची मुळं वर आहेत आणि वृक्ष खाली गेलाय. आणि हा कसला वृक्ष आहे? आणि हा सगळा जो वृक्ष आहे हा सगळा चाललेला अवतीभोवतीचा गोंधळ. गोंधळ म्हणजे आपल्याला गोंधळ असा वाटत नाही, परीक्षा खूप कॉम्प्लेक्स झाली तरच गोंधळ वाटतो. हो की नाही? पण मजा मजा म्हणजे असं सांगितलंय आणि त्याचं सगळं वर्णन आलंय. आणि मग त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे सगळं शेवटी काय म्हटलीस तू? मला परत एकदा म्हणून दाखवतेस? जेव्हा अध्याय संपतो तेव्हा काय म्हणतेस? ओम तत्सदिति तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। हरये नमः हरये नमः हरये नमः। व्हेरी नाईस. तर आता गंमत बघा बरं का, सगळेजण जे ऐकताय ना, ह्या शेवटच्या ओळीमध्ये किती गोष्टी आल्या बघा, की ही जी भगवद्गीता आहे ती उपनिषदांचा सार आहे. त्याच्यानंतर कशासाठी आहे? ब्रह्मविद्या प्राप्त करून घेण्यासाठी आहे. ब्रह्मविद्या म्हणजे काय? तर गॉड रिअलायझेशन. त्यातनं काहीतरी आपल्याला जादूटोणा वगैरे काही नाही प्राप्त करायचं आहे, पण जस्ट टू अंडरस्टँड. आणि हे काय आहे? योगशास्त्र आहे असं सांगितलंय. हो की नाही? सो दिस इज अ सायन्स ऑफ योग. आता आपण काय बघत होतो सुरुवातीला? उपासनेला अष्टांग योग. सो प्रत्येक अध्याय त्याच्यामध्ये योगशास्त्रे. आणि पुढे काय आलंय? श्री कृष्णार्जुन संवादे. म्हणजे काय आहे? तर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेला संवाद. हो की नाही? संवाद म्हटले बरं का, वाद म्हटलेलं नाहीये, लक्षात घ्यायचं. त्यामुळे दोघं जण कम्युनिकेट करतात. एक जण प्रश्न विचारतोय, हळूहळू त्यांनी शिष्याची भूमिका धारण केली आहे. आणि आता भगवंत ऍज अ गुरु, ऍज अ सद्गुरू, ऍज अ टीचर उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. असं हे सगळं भगवद्गीतेचं सगळं गान भगवंताचं आलंय. फार छान, फार छान. येस, ऑल द बेस्ट. ओके तुला. आणि उद्या किती वाजता आहे परीक्षा तुझी? 4-5. 4 o'clock. ओके ओके ओके. ठीक आहे. चलो, बेस्ट ऑफ लक.